नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे। मी होमराज लोणबले। तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या आरडब्ल्यू अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर काटपीट सिरीज सुरू केलेली आहे आणि या सिरीजच्या माध्यमातून गणितामध्ये जे बेसिक गोष्टीवर ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करणार आपण या सिरीजच्या माध्यमातून। डेली 10 प्रश्न सिंप्लिफिकेशनचे करून जे काही गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी अशा प्रकारच्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या छोट्या छोट्या गोष्टीवर येणाऱ्या अडचणी ह्या सिरीजच्या माध्यमातून आपण दूर करणार आणि आपला गणिताचा बेस स्ट्रॉंग करण्याचा प्रयत्न करणार। ज्याचा बेस स्ट्रॉंग असेल त्याचा गणित पण स्ट्रॉंग असेल। आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनल सोबत जुळून राहा। जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त स्टुडंट पर्यंत शेअर करा। व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला लाईक करा। तर याच्या आधी आपण पहिला व्हिडिओ घेतलेला होता, हा या सिरीजचा दुसरा व्हिडिओ आहे। चला तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण नवीन 10 प्रश्न करूया। बघा पहिला प्रश्न काय आहे, पहिला प्रश्न ठीक आहे बघा, पहिला प्रश्न आहे 24% ठीक आहे बघा, 24% ऑफ 500 प्लस 302 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 40 हा प्रश्न सोडवायचा आपल्याला। बघा काय करू आपण, लिहून घेऊ आधी। बघा मी एकदम सावकाश आणि हळूवार तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार। एकदम तुम्ही जर नवीन सुरुवात केली असेल तरी पण तुम्हाला समजण्यासाठी अडचण जाणार नाही, या पद्धतीने आपण सांगणार आहे। ठीक आहे, तर बघा 24% 24 ह्या टक्क्यासाठी आपण भागीला काय करणार 100 लिहिणार आणि ऑफ साठी काय लिहितो आपण गुणाकार लिहितो। ऑफ साठी काय लिहितो गुणाकार लिहितो आणि 500 अधिक 302 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 40। ठीक आहे, हा सोडवा। आता बघा इथले 2 शून्य कापून टाकू आणि इथले पण 2 शून्य कापले। ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, खालचे 2 शून्य कापले तर वरचे 2 शून्य आपल्याला कापावं लागेल। त्याच्यानंतर बघा 24 गुणिला 5 केले तर 24 पाचा 120, 24 पाचा 120 अधिक 302 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 40। ठीक आहे, चला त्यानंतर आता याची बेरीज करून घेऊ। याची बेरीज जर केली तुम्ही तर 300 आणि 100 किती झाले 400, 422 किती 400, 422। ठीक आहे ओके 422 बरोबर क्वेश्चन मार्क गुणिला 40। ठीक आहे, बघा आता काय झालेलं आहे, इकडे 422 आहेत आणि इकडे प्रश्नार्थक चिन्ह गुणिला 40 आहेत। आणि महत्वाची गोष्ट काय आहे, आपल्याला प्रश्नार्थक चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल म्हणजे काय उत्तर हे काढायचं आहे। मग काय करणार बघा, प्रश्नार्थक चिन्हासोबत 40 हे गुणाकारात आहेत म्हणजे इकडे आल्यावर कुठे जाणार ते भागाकारामध्ये जाणार। बघा 422 भागीला काय करणार 40। ठीक आहे बघा आता का भाग देऊ आपण, 40 एक 40, 40 एक 40 किती उरले बघा, तर 42 मधून 40 गेले 2 उरले, वरचे आले 2 22 झाले। 22 मध्ये भाग देत नाही म्हणून आपण शून्याचा भाग देऊ, 0 वेळा भाग दिला। त्याच्यानंतर बघा पुन्हा भाग जात नाही म्हणून आपण काय दिला पॉईंटचा किती होणार 20, किती होणार 220। मग 4 पंचे किती 40 पाचा 200 किती 40 पाचा 200, पुन्हा किती उरले 20 उरले 40 पाचा 200 म्हणजे याचा उत्तर येईल 10.55 किती 10.55। ठीक आहे बघा या प्रश्नाचं उत्तर आहे 10.55 ऑप्शन नंबर 1। ठीक आहे चला तर दुसरा प्रश्न बघूया आपण। हा दुसरा प्रश्न बघा, सावकाश सोडवण्याचा प्रयत्न करा, समजून घ्या। ठीक आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, काय आहे प्रश्न, 132 प्लस 72 भागीला 12 गुणिला 17 बरोबर प्रश्नार्थक चिन्ह आणि 9 आहे। तर बघा बॉडमास रूल नुसार ठीक आहे आपल्याला आधी काय सोडवायचं असते, तर आधी ब्रॅकेट म्हणजे कंस सोडवायचं असते, कंस नंतर ऑफ सोडवायचं असते आणि ऑफ साठी आपण काय लिहितो गुणाकार लिहितो। त्यानंतर डिव्हिजन, त्यानंतर मल्टिप्लिकेशन, ऍडिशन आणि सबट्रॅक्शन अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित जशा प्रकारे हे मांडणी केलेली आहे बॉडमास रूलची, त्या बॉडमास रूल नुसार तुम्हाला
कोणताही कॅल्क्युलेशन करायचं असेल तर बॉडमास रूल नुसार करावं लागेल, अन्यथा तुमचा प्रश्न चुकेल. ठीक आहे, बघा तर बॉडमास रूल नुसार, या बॉडमास रूल नुसार आपण काय करणार तर आधी कंस सोडवणार. कंस सोडवू, बघा कंस जरी सोडवले तर 2 आणि 2 किती 4 लिहून घेतो. 4 7 आणि 3 10 0 हातचाला 1 204. ठीक आहे, कंसाचं उत्तर आलं 204. भागीला किती आहे तर 12, भागीला 12 आणि गुणीला काय करणार 17 बरोबर क्वेश्चन मार्क प्लस 9. ठीक आहे, ओके. चला 12चा भाग देऊया आपण याच्यामध्ये. 12 1 12, 12 1 12 किती उरले तर 8 उरले. 12 7 84. ठीक आहे, मग बघा 17 गुणीला 17, 17 गुणीला 17 बरोबर क्वेश्चन मार्क प्लस 9. आता 17 गुणिले 17 म्हणजे एखाद्या संख्येचा स्वतःशीच गुणाकार करणे म्हणजे काय आहे तर स्क्वेअर काढणे. मग 17 गुणिले 17, 17चा स्क्वेअर किती आहे तर 289 बरोबर क्वेश्चन मार्क प्लस 9. मग बघा क्वेश्चन मार्कची किंमत काढायची आहे. 9 प्लस मध्ये आहे इकडे जाऊन कुठे जाणार मायनस मध्ये, याच्यामधून 9 मायनस करा बरोबर उत्तर किती द्याला तर 280 उत्तर आहे. किती आहे 280 उत्तर आहे. ठीक आहे, काही गडबड आहे याच्यामध्ये. ओके, ऑप्शन मध्ये आहे नाही, ऑप्शन मध्ये 280 उत्तर नाही. ठीक आहे, ओके ऑप्शन डी 280 लिहून. ठीक आहे, 280 उत्तर असायला पाहिजे. सगळं बरोबर आहे आपलं, सगळं बरोबर आहे. आपण एकदा चेक करू बघा. एकदा जरी चेक केलं तर 2 आणि 4, 2 आणि 2 4 बरोबर. त्यानंतर 7 आणि 3 10 0 हातचा 1 204 बरोबर आहे. भागाकारामध्ये 12 आहेत, भागाकारामध्ये 12 लिहिले, गुणिला 17 लिहिले, गुणिला 17 लिहिले. ओके, 12 1 12 किती उरले तर 8 84, 12 7 84, 17 गुणिला 17 289. हा याचा 17चा स्क्वेअर आहे प्लस मायनस, हा इकडे प्लस आहे म्हणून इकडे जाऊन मायनस होणार. ओके बरोबर आहे, 280 उत्तर आहे. 280 ऑप्शन मध्ये थोडीशी गडबड आहे, 280 ऑप्शन असायला पाहिजे होता. ठीक आहे, ओके. तर बघा हा प्रश्न सोडवायचा आहे तुम्हाला. अंडररूट किती आहे तर अंडररूट 1024 भागीला अंडररूट 256 प्लस 22चा वर्ग बरोबर असणार चिन्ह. आता याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. काय करणार विद्यार्थी मित्रांनो अंडररूट. ठीक आहे, हा कोणाचा स्क्वेअर आहे, कोणाचा स्क्वेअर आहे तर हा 32चा स्क्वेअर आहे. कोणाचा आहे 32चा आणि भागीला 32चा स्क्वेअर आहे आणि हा 256 कोणाचा स्क्वेअर आहे तर 16चा स्क्वेअर आहे. कोणाचा आहे 16चा आणि प्लस 22चा वर्ग, 22चा वर्ग किती तर 484. किती 484. ठीक आहे, 22चा वर्ग किती आहे 484. चला याला सोडू विद्यार्थी मित्रांनो. बघा 16 1 16, 16 दुने 32, 2 वेळा भाग गेला प्लस 484 म्हणजे उत्तर येणार 486. किती 486 प्रश्नाचं उत्तर आहे. ओके, चला तुम्हाला थोडक्यात एक महत्वाची गोष्ट, तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 30 पर्यंत स्क्वेअर माहित असणे आवश्यक आहे. पाठ करा. जर तुम्हाला 30 पर्यंत स्क्वेअर जर पाठ असले तर तुम्हाला कॅल्क्युलेशन करण्यामध्ये खूप हे कामात असणार आहे, सोपं जाणार आहे. ठीक आहे, पण जरी तुम्हाला त्याच्यापेक्षा जर वरचा एखादा स्क्वेअर माहित नसेल तर काय कसं काढायचं बघा. स्क्वेअर रूट काढायचं आहे, स्क्वेअर रूट काढायचं आहे. बघा आता याचा स्क्वेअर रूट काढायचा आपल्याला 32 माहित आहे. ठीक आहे, जर स्क्वेअर रूट काढायचं असेल तर काय करायचं बघा. याचे 2 गट पाळायचे. 2 गट पाळताना काय करायचं आहे, उजवीकडून 2 अंकाचा एक गट पाळा, त्यानंतर उरलेल्या 2 अंकाचा एक गट पाळले. ठीक आहे, त्यानंतर महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला महत्वाची संख्या आहे 4. 4 ही संख्या कोणाकोणाच्या एकक स्थानी येतो तर 2चा वर्ग 4 आणि 8चा वर्ग 64 म्हणजे 8च्या 2 आणि 8च्या यांच्या वर्गाच्या एकक स्थानी येतो. ठीक आहे, लिहून घेतला. त्यानंतर काय करायचं आहे, 10च्या आधी कोणता स्क्वेअर आहे तर 9. 10च्या आधी कोणता स्क्वेअर आहे 9 आणि 9 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 3चा. म्हणजे याचा अर्थ तुमच्या प्रश्नाचा, तुमच्या उत्तराचा पहिला अंक असेल 3. तुमच्या प्रश्नाच्या उत्तराचा पहिला अंक असेल 3. मग आपल्याला दुसरा जो अंक असते ह्या दोघांवरून आहे 2 आणि 8, पण 2 घ्यायचा की 8 घ्यायचा तर हा कशावर अवलंबून असते बघा. तर ह्या 10च्या जवळ 9 हा एक स्क्वेअर संख्या आहे आणि 10च्या नंतर ही 16 एक स्क्वेअर संख्या आहे. मग आपण चेक करणार की 10च्या जवळ 9 आहे की 16 आहे. मग 10च्या जवळ 9 आहे म्हणजे लहान संख्या आहे, मग याच्यापैकी लहान संख्या घ्यायची. अशा प्रकारे ह्या 1024चा स्क्वेअर किती असते तर 32 असते. ठीक आहे, तर आपण स्क्वेअर रूट पण काढता येईल. चला
त्यानंतर बघा त्यानंतरचा प्रश्न काय आहे, 28% किती 28% पर्सेंट साठी आपण काय लिहायचं आहे 100, ऑफ साठी गुणाकार लिहा 500 मायनस 120 बरोबर क्वेश्चन मार्क भागिला 3. ठीक आहे, हा प्रश्न सोडवायचा आपल्याला. सोडवताना बघा 0 0 0 0 कापून घेतला आपण बघा. त्यानंतर 28 गुणिले 5 करायचं आहे, 5 8 40 0 हातची 4 5 गुणे 10 आणि 4 किती 14 किती झाले 140. ठीक आहे, त्यानंतर मायनसचे 120 बरोबर प्रश्नार्थ चिन्ह भागिला 3 आहे. बघा 140 म्हणून 120 गेले किती उरले 20 आणि हे भागाकारात आहे म्हणजे कुठे जाणार ते गुणाकारात जाणार. कुठे बघा हे भागाकारात आहे ना, हे भागाकारामध्ये 3 आहे, इथे जाऊन कुठे जाणार ते गुणाकारामध्ये जाणार बरोबर क्वेश्चन मार्क 60 किती 60. या प्रश्नाच्या उत्तराला 60. ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो पर्सेंटेज तुम्हाला 100 लिहायचं आहे, ऑफ साठी काय लिहायचंय तुम्हाला ऑफ साठी गुणाकार लिहायचा आहे. ठीक आहे, बघा या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे 60. ऑप्शन नंबर 4 ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, तुम्हाला सांगितलं होतं जी संख्या इकडे भागाकारामध्ये असेल, जर तुम्हाला बरोबरच्या चिन्हाच्या दुसरीकडे अलीकडे न्यायचं असेल तर त्याला काय करायचं असते गुणाकाराची. भागाकारात असेल तर गुणाकारामध्ये, गुणाकारामध्ये असेल तर भागाकारामध्ये जाते. ठीक आहे, अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर किती येणार 60 आला. चला नंतरचा प्रश्न बघूया. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यानंतर काय आहे प्रश्न 64 भागिला x बरोबर 18 भागिला 20.25. ठीक आहे, याचं आपल्याला उत्तर काढायचं आहे. मग x ची किंमत काढायची आहे तर काय करणार आपण x बरोबर 64 हे याच्या गुणाकारात जाणार गुणिला 20 पॉईंट काढून घेऊ. पॉईंट जरी काढून घेतल्या तर 20/2025 भागिला 18 आणि बघा काय केलं आपण पॉईंट नंतर 2 अंक होते म्हणून आपण 2 शून्य देऊन घेऊ याच्यामध्ये. ठीक आहे, बघा पॉईंट काढता येईल तुम्हाला. पॉईंट बघा खाली जर पॉईंट असला तर वर 0 द्या, वर जर पॉईंट असला तर खाली 0 द्या. ठीक आहे, बघा काटपीट करू. 25 चा भाग देऊ आपण याच्यामध्ये 25 25 8 200 25 8 200 किती उरले तर 25 उरले 25 1 25 81 एवढा भाग गेला. ठीक आहे, आता खालच्या संख्येमध्ये भाग देऊ बघा 25 25 7 175 25 7 175 180 मधून 175 गेले किती उरले 5 उरले म्हणजे 50 उरले 25 गुणे 50 72 वेळा भाग गेला. त्यानंतर पुन्हा भाग देऊ शकतो आपण बघा 9 8 72 9 9 81 8 1 8 8 8 64. ठीक आहे, अशा प्रकारे खाली काहीच उरलेलं नाही, वर उरलेलं आहे 8 आणि 9 8 9 72 8 9 72 या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4 डी. ऑप्शन नंबर डी या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे, ही काटपीट तुम्हाला जमली पाहिजे. ज्याला काटपीट जमली त्याला गणिताचे प्रश्न सोडवताना जास्त अडचण येणार नाही. ठीक आहे, चला त्याच्यानंतरचा प्रश्न बघूया. हा त्यानंतरचा प्रश्न आहे बघा विद्यार्थी मित्रांनो बघा 96 गुणिला x बरोबर 1708 प्लस 20 हा प्रश्न सोडवायचा आहे. बघा 96 गुणिला x बरोबर 1708 प्लस 20 करायचा आहे. मग आपण प्लस करून घेऊ 96 गुणिला x बरोबर 1708 प्लस 20 म्हणजे 1728. ठीक आहे, आणि बघा काय आहे x ची किंमत काढायची आहे. 96 हे x सोबत गुणाकाराचं आहेत तर दुसरीकडे कशामध्ये जाणार ते भागाकारामध्ये जाणार. x बरोबर 1728 भागिला 96. ठीक आहे, बघा काटपीट करू. काटपीट जरी करायचं आहे तर आपण 12चा भाग देऊ. बघा 12चा भाग दिला 12 8 96 12 8 96. त्यानंतर बघा 12 1 12 किती उरले 5 उरले. ठीक आहे,
1248 बरोबर ना, 1248 52 मधून 48 गेले किती उरले 4, 1248. ठीक आहे, 144 वेळा 12चा भाग वर गेला आणि खाली 8 वेळा गेला. पुन्हा भाग जाईल बघा, 8चा भाग देऊ 144 मध्ये, 8 1 8 आणि 144 मध्ये भाग जाईल 8, 18 8 144 होतात का, होतात बघा, 18 8 1 8 किती उरले 6, 8 8 64 म्हणजे किती 18 वेळा भाग गेला. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, हा बघा, हा 12चा क्यूब होता. ओके, चला त्यानंतरचा प्रश्न बघा. त्यानंतरचा प्रश्न आहे हा 225% बघा, 225% साठी आपण लिहिणार 100 आणि गुणीला ऑफ साठी गुणीला 848 बरोबर प्रश्नाचं चिन्ह. ठीक आहे, आता बघा शून्य आपण कापू शकत नाही कारण वर कुठं शून्य नाही. मग 25चा भाग देऊ, 25चा भाग जर दिला तर 25 9 225, 25चा भाग किती वेळा गेला तर 9 वेळा गेला. त्यानंतर 25 चो 100 4 वेळा गेला. त्यानंतर 4चा भाग किती देऊ बघा, 4 1 4, 4 दुने 8, 4 1 4, 4 दुने 8. खाली काय उरलं नाही, याचा दोघांचा गुणाकार करा. 9 दुने 18, 9 दुने 18 8 हातचा 1, 9 1 9 1 10 0 हातचा 1, 9 दुने 18 1 19, 1908 या प्रश्नाचं उत्तर आहे 1908. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे, 1908. चला नंतरचा प्रश्न, हा प्रश्न सोडवायचा बघा. .0.014 गुणिला 0.014 याचा तुम्हाला गुणाकार करायचा आहे. अशा संख्या जर तुम्हाला गुणाकार करायचा असेल, ठीक आहे, अशा संख्या तुम्हाला गुणाकार करायचा असेल तर काय करायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. गुणाकार करताना सरळ सरळ आपण पॉईंट विसरून जाऊ. पॉईंट जर विसरले तुम्ही तर 14 गुणिला 14 म्हणजे 14चा स्क्वेअर. 14चा स्क्वेअर किती आहे 196. 14 स्क्वेअर आहे 196. आपण काय केलं, पॉईंट विसरून याचा गुणाकार केला म्हणजे त्याचा स्क्वेअर केला 114चा, नाही 14चा स्क्वेअर केला 196. पण किती पॉईंट होता, पॉईंट नंतर आपण किती अंक आहेत तर आपण काय विसरलो बघा, हे पॉईंट नंतर 3 अंक आणि हे पॉईंट नंतर 3 अंक म्हणजे 6 अंक. पॉईंट नंतर 6 अंक असायला पाहिजे, पण इथे आहेत किती 3 अंक. मग याला 6 अंक करायचे आहेत म्हणजे आपण 3 शून्य वाढवू आणि पॉईंट देऊ. प्रश्नाचं उत्तर असेल 0.000 कुठं आहे तर 0.000 0.000 मला वाटतं दोन्ही ऑप्शन आहे, पण ठीक आहे असू द्या, एक पण कोणताही दोन एक ऑप्शन आहे. 0.00196 हा उत्तर आहे. 3 वेळा 0 यायला पाहिजे. ठीक आहे, हे दोन्ही ऑप्शन सारखेच आहेत, ए आणि बी ला कट करू. ओके, चला तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे 0.00096. कारण इथं पण 3 आहे आणि इथं पण 3 आहे. 6 अंकानंतर 6 अंकाच्या आधी पॉइंट असणे आवश्यक आहे. ठीक आहे, बघा त्यानंतरचा प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे, 1200 प्लस 568 भागीला 8 मायनस 35. ठीक आहे, त्याला सोडवायचं आहे. बघा 8चा भाग देऊ, 8 1 8, 8 7 56 आणि 8 1 8, 71 वेळा भाग गेला. मग याची बेरीज करू, 1271 मायनस 35, 1271 मायनस 35. ठीक आहे, 11 तून 5 गेले 6, हातचा 1, 7 मधून 4 गेले 3, हातचाला 1 नयाला हातचा नयाला किती 1236. 1236 या प्रश्नाचा उत्तर आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे. तुम्हाला आपण बेसिक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारचे प्रश्न आपण रोज करणार आहोत. पुन्हा तुम्हाला महत्वाची गोष्ट की स्क्वेअर काढता येणे आवश्यक आहे. ठीक आहे, स्क्वेअर पाठ असणे आवश्यक आहे. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फाडे कमीत कमी 30 पर्यंत फाडे पाठ असणे आवश्यक आहे. 30 पर्यंत स्क्वेअर पाठ असणे आवश्यक आहे. 30 पर्यंत क्यूब पाठ असणे आवश्यक आहे.
ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला जर स्क्वेअर पार्ट नसतील तर महत्वाची गोष्ट तुम्हाला एका ट्रिकमध्ये तुम्हाला कोणत्याही संख्येचा स्क्वेअर काढता येईल 1 ते 100 पर्यंत. उदाहरणामध्ये तुम्हाला 56 चा स्क्वेअर काढायचा आहे 56 चा स्क्वेअर काढायचा आहे. तर कसं करणार बघा, तुम्हाला जर 56 चा स्क्वेअर काढायचा असेल तर कसं करणार बघा. काय करायचं बघा, 5 चा स्क्वेअर लिहून घ्या. किती आहे 25. 5 चा स्क्वेअर किती आहे 25. त्यानंतर 6 चा स्क्वेअर किती आहे 36. 6 चा स्क्वेअर किती आहे 36. बघा 5 चा स्क्वेअर लिहिला 6 चा स्क्वेअर लिहिला. त्यानंतर काय करायचं आहे बघा, ह्या 56 मध्ये 5 हा अंक आहे 6 हा अंक आहे त्याचा गुणाकार केला आणि याला करू आपण डबल. याला काय करायचं आहे डबल करायचं आहे. ठीक आहे. बघा 5 छक 30 30 दुने 60. ठीक आहे 60. आपल्या उत्तराला 60. याच्या समोर एक्स्ट्राचा शून्य लिहायचा आणि हे 600 याच्यामध्ये मिळवून घ्या. म्हणजे हा प्रश्नाचा उत्तर आहे 6 3 1101 हातचा 1 31 36 हा 56 चा काय असेल तर वर्ग असेल. ठीक आहे. पुन्हा 1-2 प्रश्न सांगतो बघा तुम्हाला. कोणतीही संख्या असेल कोणतीही संख्या, उदाहरणार्थ 83 चा स्क्वेअर काढायचा आहे तुम्हाला. 83 चा स्क्वेअर काढायचा आहे तर बघा काय करायचं, 8 चा स्क्वेअर किती आहे तर 64 आणि 3 चा स्क्वेअर किती आहे तर 09. बघा फक्त 9 लिहायचं नाही, 09 लिहावं लागेल. जर तुम्हाला 1 चा स्क्वेअर काढायचा आहे तर 01. त्यानंतर 2 चा स्क्वेअर म्हणजे 02. 3 चा स्क्वेअर म्हणजे 09 असं लिहावं लागेल. ठीक आहे. लिहून घेतला. त्यानंतर बघा काय करायचं आहे मग 8 त्रिक 24. 24 गुणला जर 2 केले तर 24 चा डबल किती होणार 24 चा डबल 48 आणि त्याच्यासमोर 0 लिहायचं आहे म्हणजे 480. याच्यामध्ये प्लस करा 9886 हा कोणाचा स्क्वेअर असेल तर 83 चा स्क्वेअर असेल. ठीक आहे. बघा पुन्हा बघूया आपण 1-2 म्हणजे तुम्हाला स्क्वेअर 1 ते 100 पर्यंत कोणत्याही संख्येचा स्क्वेअर काढतो. ठीक आहे. बघा कोणत्याही, जर तुम्हाला 99 चा स्क्वेअर काढायचा आहे 99 चा स्क्वेअर काढायचा आहे. ठीक आहे. तर काय करणार बघा, 99 चा स्क्वेअर काढण्यासाठी 9 चा स्क्वेअर किती आहे 81. 9 चा स्क्वेअर किती लिहायचा आहे 81. दुसरा काय करायचं तुम्हाला नंतर 9 गुणिला 9 गुणिला काय करायचं आहे 2. 9 9 9 9 81 81 बरोबर ना. 81 गुणिले 162 किती 162. 162 होता 81 गुणिले 162 आणि त्याच्या समोर एक्स्ट्राचा शून्य लिहा आणि हे याच्यामध्ये बेरीज करून घ्या. 162 20. ठीक आहे. 1 10 0 हातचा 1 6 आणि 2 8 9 9801 हा 99 चा स्क्वेअर असेल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला स्क्वेअर काढताना ही एकदम सोपी आणि साधी पद्धत आहे. फक्त तुम्हाला 1 ते 30 पर्यंत स्क्वेअर माहित असणे आवश्यक आहे. त्याच्यानंतर तुम्ही 1000 पर्यंत कोणत्याही संख्येचा स्क्वेअर काढू शकता. ठीक आहे. तर बघा पुन्हा 1-2 प्रश्न घेतो मी, तुम्हाला लक्ष द्या. पुन्हा 1-2. ठीक आहे. बघा तुम्हाला काढायचं आहे 77 चा स्क्वेअर काढायचा आहे. सॉरी 77 नाही, दुसरा एखादा अंक घेतो. ठीक आहे. 78 चा स्क्वेअर काढायचा आहे. काय काढायचा आहे 78 चा स्क्वेअर काढायचा असेल. मग 78 चा स्क्वेअर काढायचा असेल काय करायचं बघा, 7 चा स्क्वेअर किती आहे 49 लिहून घेतला आपण. त्यानंतर बघा 8 चा स्क्वेअर किती आहे तर 64 लिहून घेतला. ठीक आहे. 64 लिहून घेतला. आता बघा काय करायचं आहे 7 गुणिला काय करायचं आहे 8 गुणिला 2 करायचं आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा 7 8 56 7 8 56 गुणिला 2 करायचा. नाहीतर मग काय करायचं बघा 8 दुने 16 बरोबर ना. 8 दुने 16 आणि 16 7 किती होतात तर 112. किती होतात 112. 16 7 112 आणि याच्या समोर तुम्हाला एक शून्य लिहिणे आवश्यकच आहे. ठीक आहे. मग काय करायचं ह्या दोघांची बेरीज 1 1 2 आणि 0 हा 4 6 2 8 10 0 हातचा 1 6 60 84 हा कोणाचा स्क्वेअर आहे तर 78 चा स्क्वेअर आहे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आपण अशा प्रकारे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ठीक आहे हा झाला स्क्वेअर. हा झाला स्क्वेअर. ठीक आहे. हा स्क्वेअर झाला. बघा तुम्हाला स्क्वेअर झाले हा का आपण स्क्वेअर काढलेला आहे. जर तुम्हाला स्क्वेअर रूट दिला असेल हा रूट मध्ये दिला असेल जसं की हाच आहे 78 चा स्क्वेअर 684 मग 6084 आहे. ठीक आहे. हा तुम्हाला अंडर रूट मध्ये दिलेला असेल आणि तुम्हाला हा कोणाचा स्क्वेअर आहे काढायचा असेल. ठीक आहे. तर मी तुम्हाला याचा उलट असलेला प्रश्न सांगतो. बघा काय आहे
त्याचे 2 गट पाडायचे. गट पाडताना शेवटच्या 2 अंकाचा एक गट पाडा आणि उरलेल्या अंकाचा एक गट पाडा. म्हणजे हा गट पाडताना 60 आणि 84 असे 2 गट पडतील. बरोबर ना? 60 आणि 84 असे 2 गट पडले. बघा आता काय करायचंय, आपल्याला महत्वाचा अंक कोणता आहे तर 4 आहे. महत्वाचा अंक कोणता आहे 4. 4 हा 1 ते 10 पर्यंतच्या कोणत्या अंकाच्या वर्गाच्या एक स्थानी येतो तर 2च्या वर्गाच्या एक स्थानी येतो आणि 8च्या वर्गाच्या एक स्थानी येतो. म्हणजे आपण ह्या 2 संख्या लिहून ठेवल्या. त्याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं आहे, 60च्या आधीचा स्क्वेअर कोणता आहे? 60च्या आधीचा स्क्वेअर आहे तर 49. किती आहे 49. 60च्या आधीचा स्क्वेअर आहे 49. त्यानंतर 60च्या नंतरचा स्क्वेअर आहे 64. ठीक आहे. काय असते तर 60च्या आधीचा जो स्क्वेअर आहे तो आहे 7चा आणि आपल्या उत्तराचा पहिला अंक असेल 7. आपल्या उत्तराचा पहिला अंक आहे 7. नेहमी काय करायचं आहे, हा जो गट असेल डावीकडला, ह्या गटाच्या आधी जो स्क्वेअर असतो ना, ह्या गटाच्या आधी जो स्क्वेअर असतो त्याचा वर्गमूळ हा आपल्या उत्तराचा पहिला अंक असेल. ठीक आहे. आणि दुसरा अंक हे जे 2 आपण अंक लिहून ठेवलेले आहेत याच्यामधून असेल. पण हे 2 घ्यायचं आहे की 8 घ्यायचं आहे तर आपण काय करणार बघा, 60च्या जवळ 49 आहे की 64 आहे तर 60च्या जवळ आहे 64. म्हणजे 60 पेक्षा मोठी संख्या याच्या जवळ आहे. मग आपण काय करणार, याच्यामधील मोठी संख्या घेणार. याचा अर्थ या संख्येचा स्क्वेअर रूट आहे 78. बघा आपण 78चा स्क्वेअर काढला 6084 आणि त्याच्यानंतर काढला 6084 वरून 78 काढला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला स्क्वेअर पण काढता येईल आणि स्क्वेअर रूट पण काढता येईल. ठीक आहे. तर तुम्हाला दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. तुम्ही प्रॅक्टिस करा. नवनवीन कोणत्याही संख्या घ्या, 1 ते 100 पर्यंत कोणत्याही संख्या घ्यायचा आणि त्याची प्रॅक्टिस करायची आहे. ठीक आहे. एकदम स्ट्रॉंग बनवायचं आहे. तुम्हाला जर अशा प्रकारचा जर प्रश्न आला स्क्वेअर काढा किंवा स्क्वेअर रूट काढा तर तुम्हाला आला पाहिजे. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे आपण एकदम थोड्या वेळामध्ये ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला बेसिक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्क्वेअर सांगण्याचा प्रयत्न केला, स्क्वेअर रूट सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर नेहमीप्रमाणे कॅल्क्युलेशन बेस प्रश्न आपण घेतलेले आहेत, सिम्प्लिफिकेशनचे क्वेश्चन घेतलेले आहेत, त्याच्यामध्ये पर्सेंटेज वगैरे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण रोज रोज घेणार आहोत. तर पुन्हा एकदा तुम्हाला महत्वाचं सांगणं आहे की तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आम्ही जर व्हिडिओ अपलोड केला तर तुम्हाला त्याचा नोटिफिकेशन लवकरात लवकर येईल. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण आणि अशाच प्रकारची बेसिक माहिती, ज्या बेसिक माहितीमुळे तुमचा गणित विषय चांगला होणार आहे, हे आपण या आपल्या RW अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवर घेणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो असं जुळून राहा, प्रतिसाद देत राहा. आपण मिळून मेहनत करू आणि तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी RW अकॅडमी तुमच्या सोबत आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा, जुळून राहा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.